रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीला बियर पाजून केली त्याची हत्या। त्या व्यक्तीचा मित्र आणि त्याचीच पत्नी का बनले त्याचाच काळ। 14 जानेवारीला निलेश बक्करची पूर्ण गावात शोधाशोध सुरू होते आणि शेवटी त्याचा मृतदेह विहिरीत सापडतो। त्या मृतदेहाला अमानुषपणे जड लोखंड लावून विहिरीत ढकललं होतं, पण निलेशची पत्नी आणि त्याच्या जीवाभावाच्या मित्राने का उचललं एवढं मोठं पाऊल? तर संपूर्ण प्रकरण पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहतात ओमकार's कानून कट्टा। रत्नागिरीमधलं दापोली, 14 जानेवारी, संक्रांतीचा दिवस। निलेश बक्करची पत्नी निलेश बेपत्ता असल्याची तक्रार दापोली पोलीस स्टेशनमध्ये करते। निलेश बक्करची शोधाशोध पोलीस पूर्ण गावभर करतात आणि पूर्ण तपासानंतर शेवटी निलेश बक्करचा मृतदेह एक विहिरीत सापडतो। मृतदेहाला जड लोखंडी पाटा बांधला होता, ज्याने त्याचे शरीर पाण्यावर तरंगणार नाही। पोलीस या पूर्ण हत्येच्या कटाची मुख्य आरोपी निलेशच्या पत्नीला म्हणजेच नेहा बक्करला ठरवतात। निलेश आणि दिनेश बक्कर या दोन भावांचं एक हेअर कटिंगचं सलून होतं। या दोघांची ओळख ही पूर्ण गावभर होती। दोघेही रोज सकाळी कामाला सलूनमध्ये यायचे आणि संध्याकाळी घरी परतायचे। रोजचं दिनचर्या ठरलेलं असायचं। दिनेश आणि निलेश या दोघांची लग्न झाली होती, पण दिनेशची पत्नी काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं। निलेश बक्करला 2 मुलं आणि त्याची पत्नी नेहा बक्कर। यांचा सुरुवातीला संसार सुखात आणि आनंदात होता, पण नंतर त्यांच्यात काही क्षुल्लक कारणांवरून रोज भांडणं व्हायला लागली। असंही कळालं की निलेश आपल्या बायकोचा कोण इतरांबरोबर संबंध आहे असं संशय घेऊ लागला। या विषयावर रोज त्यांची बाचाबाची व्हायची। 14 मेला निलेशची पत्नी आणि निलेशचा भाऊ दिनेश हे दोघेही पोलीस चौकीत निलेशच्या बेपत्त्याची तक्रार नोंदवतात। पोलीस तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात करतात। सुरुवातीला निलेशच्या पत्नीची आणि भावाची चौकशी सुरू होते। निलेशची पत्नी नेहाचा चेहरा आणि हावभाव थोडा विचित्र वाटत होता आणि पोलिसांनी तिची अजून कसून चौकशी केली। मग सरळ घाबरून तिनं सर्व कटाचं भांडं फोडलं। पोलिसांनी एका बियर शॉपच्या दुकानाचे CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना निलेशची बायको आणि अजून एक व्यक्ती बियर खरेदी करताना दिसले। नेहा ही हॉटेलमध्ये कामाला होती। तिने पोलिसांना सांगितलं की मी काल रात्री म्हणजेच 13 मेला रात्री 11:30ला कामावरून सुटली, पण जेव्हा पोलीस CCTV फुटेज तपासतात त्या संध्याकाळी ती हॉटेलमध्ये दिसत नव्हती। 13 मे सोमवारच होता। ते निलेशच्या सलूनलाही सुट्टी होती। त्या दिवशी तो निवांत होता। निलेशचा घट्ट मित्र मंगेश चिंचघनकर त्या दिवशी त्याला भेटला आणि संध्याकाळी बियर पिऊन जरा मजा करू असा बेत केला। मंगेश चिंचघनकर राहणारा दापोलीचाच आणि तो इथेच ST बसचा चालक होता। त्याला 2 लहान मुलं। मंगेशची आणि निलेशच्या बायकोचीही चांगली मैत्री होती आणि ही बाब निलेशलाही खटकत होती। निलेशला नेहावर संशय होता की नेहाचं आणि मंगेशचं काहीतरी चाललंय। या विषयावरून निलेश आणि नेहामध्ये फार भांडणं व्हायचे, पण नेहाने मंगेशशी काही भेटणं सोडलं नाही। नेहाचे आणि मंगेशचे हे संबंध सुरूच होते। 13 मेच्या संध्याकाळी निलेश, मंगेश आणि नेहा हे तिघेही बियर शॉपमध्ये बियर खरेदी करायला गेले। या तिघांनाही कधी कधी बियर पियाची सवयच होती। मंगेशने बियरच्या बाटल्या जरा जास्तच मागवल्या। हे तिघही हरणे बंदर इथे गेले आणि निवांत बियर पियत गप्पा मारत होते। नेहा आणि मंगेशने स्वतः बियर कमी पियाले आणि निलेशला खूप बियर पाजली। निलेश पूर्ण नशेत धूत होता। मग मंगेश आणि नेहाने नायलॉनच्या दोरीने निलेशचा गळा आवळला आणि निलेशचा ह्यात तडफडून मृत्यू झाला। या दोघांनी एक कारमध्ये हा मृतदेह टाकला आणि पालगडला पाटीलवाडीत घेऊन गेले। तिथे विहीर होती। मग त्यांनी या मृतदेहाला एक लोखंडी जड पाटा लावला, जेणेकरून विहिरीत तो तरंगणार नाही। मग या कारस्थानानंतर मंगेश आणि नेहाला वाटलं की आता दोघांचा एकत्र व्हायचा मार्ग मोकळा झाला। नंतर हे आपापल्या घरी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी नेहा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेली। चौकशीनंतर नेहाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली।
मग मंगेशलाही पोलिसांनी जेरबंद केलं. तो एका जुन्या ST बसमध्ये लपून बसला होता. पोलीस मग ह्या दोघांना त्या विहिरीजवळ घेऊन गेले आणि काही माणसांच्या मदतीनं तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. ती नायलॉनची दोरी अजून त्या मृतदेहालाच अडकून होती, ज्याने त्याचा गळा आवळला गेला होता. या विवाहबाह्य संबंधामुळे मंगेश आणि नेहा इतकं भारावून गेले की एका क्षणासाठी पण दोन गंडस मुलांच्या भविष्याचा विचार केला नाही. या संबंधामुळे निलेश आणि नेहाची रोज भांडणं व्हायची, म्हणून त्यांनी दोघांनी मिळून निलेशचा काटा काढला असं कारण त्यांनी पोलिसांना दिलं. मंगेश आणि नेहा यांच्यावर भारतीय न्याय संहिता मधले कलम 103(1), 238 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढे तशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.